FTIIच्या संपकरी विद्यार्थ्यांची पाठराखण करणाऱ्यांमध्ये आज ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडेंचं नाव जोडलं गेलं। विद्यार्थ्यांचं आंदोलन योग्य असल्याचं मत भालचंद्र नेमाडेंनी झी24 तासशी बोलताना व्यक्त केले। योग्यच असल्याचं नेमाडेंनी यावेळी म्हटलंय। ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडे सर माझ्यासोबत आहेत। सर, झी24 तासमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण काही पुरस्कारांची घोषणा केलेली आहे, काय आहेत ते? सर्वोत्कृष्ट कवयित्री म्हणून मल्लिका अमरशीचं नाव घेतलं आणि ते आज जाहीर झालं। दुसरं निवड समितीच्या मते जे नाव पुढे आलं ते या सगळ्यांच्या आधारे पुन्हा ज्या शिफारशी त्याच्यावरून सर्वोत्कृष्ट कवी म्हणून तर ते वसंत दत्तात्रय गुर्जर यांचं आलं आणि तिसरं गद्यलेखक सर्वोत्कृष्ट म्हणून मराठवाड्यातले कथालेखक भास्कर चंदानजीव यांचं नाव, तशी तिन्ही नावांची घोषणा केली आहे। तिन्ही लेखक सर्वांच्या मते आजचे अतिशय नवीन प्रयोग करणारे कवी आणि लेखक आहेत। सर, सध्या महाराष्ट्रात वेगवेगळे विषय गाजतात आहे, खास करून पुण्याचा FTIचा जो विषय आहे ज्यामध्ये गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला तिथल्या विद्यार्थ्यांनी विरोध केलेला आहे आणि तो बऱ्याच काळापासून सुरू आहे। या सगळ्या विषयाकडे आपण कसं पाहता? विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे म्हणजे ते विद्यार्थी बरोबर आहेत या मताचा बी आहे, कारण मी गेली 40-45 वर्ष सारखा विद्यार्थ्यांच्यामध्ये वावरलेला माणूस आहे आणि मला असं वाटतं की विद्यार्थी हे नेहमी बरोबरच असतात, कारण त्यांना विद्या पाहिजे असते। विद्यार्थीचा अर्थ विद्या पाहिजे असणं, जर तिथे तेच नसलं तर मग ती संस्था नीट चालणार नाही। तेव्हा असा विरोध करणं ही एक आवश्यक अशी गोष्ट आहे आणि मला वाटतं लोकशाहीला हे आवश्यक आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश मचलसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।